अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक मासामध्ये आपण जसं जावयाचं पूजन करत असतो तसं ब्राह्मणांचं, गुरुचं आणि सवाष्ण यांचं पाद्यपूजन कसं करायचं, गुरुचं पाद्यपूजन करायचं काय महत्व आहे, आणि अधिक मासामध्ये याचं विष्णूंचं आपण भगवान विष्णूंची सेवा करतो, मग पाद्यपूजन करण्याचं महत्व काय, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक मासामध्ये खूप जण रोज सत्यनारायण पूजन करताय, खूप जण गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, खूप जण दिवे लावण्याची सेवा करताय, कोणी कोणी आवळ्यावर दिवा लावताय, काही जण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल, व्यंकटेश स्तोत्र वाचन असेल, ही सगळी सेवा आपण करतोय. खूप जण देवीची ओटी भरत असेल, काही सवाष्णी पूजन करत असेल, काही कुमारिका पूजन करत असेल. अधिक मासामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय, पण अधिक मासामध्ये जसं नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला महत्व आहे, नवरात्रीचं पूर्ण नवरात्र आहे ना, त्याच्यामध्ये कुमारिकाचं पाद्यपूजन किंवा कुमारिका पूजनाला महत्व आहे, तो मुख्य गाभा आहे नवरात्रीमध्ये. तसंच अधिक मासामध्ये आपण आपले गुरु असेल, ब्राह्मण असेल, त्यांना आपण घरी बोलवायला पाहिजे. मी स्क्रीनवर दाखवेल, माझी जी मिसेस आहे त्यांचे ते गुरु आहे, त्यांना आपण गुरूंना घरी बोलवायचं. आणि माझे जे गुरु आहे प्रल्हाद महाराज, आता 8 किंवा 9 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पिसादेवी रोड आहे, तिथे राहिला आहे मी, तिथे ते येणार आहे, म्हणजे त्यांच्या पादुका. म्हणजे विचार करा, अधिक मासामध्ये मागच्या 3 वर्ष पहिले तेव्हा पण आम्ही अधिक मासामध्ये त्यांची पादुका फिरत असता, तेव्हा त्यांना आम्ही बोलवलं होतं, तेव्हा ते आले होते. त्या पादुकामध्ये पण साक्षात प्रल्हाद महाराज येतात. तसंच आपले जे देहधारी गुरु असेल, जसं माझ्या मिसेसचे हे देहधारी गुरु आहे, त्यांना पण आम्ही घरी बोलवलं होतं. घरी बोलवलं, पाद्यपूजन केलं. कारण की ज्या घरामध्ये गुरु येतो किंवा ब्राह्मण देवता येतात, तुमच्या जवळपास कोणी ब्राह्मण असेल, गुरु असेल, त्यांना तुम्ही तुमच्या घरी बोलवा. कधी या अधिक मासामध्ये आता 14-15 तारखेला अमावस्या आहे, म्हणजे 14 तारखेच्या अगोदरच ब्राह्मण देवतांना, ब्राह्मण असेल, गुरु असेल, ज्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन करत असणार, त्यांना घरी बोलवायचं. त्यांचं औक्षण करायचं. सगळ्यात पहिले औक्षण करायचं. औक्षण केल्यानंतर पाद्यपूजन करायचं. पाद्यपूजनला पण खूप जणांना माहित नाही, पाद्यपूजन म्हणजे काय. त्यांना बसवायचं. मी स्क्रीनवर व्हिडिओ दाखवेल. त्यांना बसवायचं, पाटावर असेल, चौरंगावर असेल. पहिले पाण्याने पाय धुवायचे, पाणी असतं, पाण्याने पाय धुवायचे. नंतर दूध असेल, दुधाने पाय धुवायचे. मग हे म्हणणार का बरं? कारण की जेव्हा, कधी लक्षात घ्या, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही पाद्यपूजनाची, ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पाद्यपूजन जेव्हा करणार, आपल्या दोन्ही हातामध्ये ज्या रेषा असतात, डावा उजवा जो आपला दोन्ही हात आहे, त्याच्यामध्ये जे भाग्यरेषा, ह्या सगळ्या रेषा असतात, जीवन रेषा, भाग्यरेषा, सगळ्या रेषा असतात. जेव्हा आपण आपल्या गुरूंचे पाय धुतो, पाद्यपूजन करतो, कोणते असेल, ब्राह्मण देवता असेल, गुरु असेल, पादुका असेल, काही असेल, तेव्हा त्या स्वच्छ धुवायच्या. पूर्ण सगळ्या बाजूने, समोरच्या साईडने, मागच्या साईडने पाय असेल, पाद्यपूजन असेल, पूर्ण धुवायचं. 5 ते 10 मिनिटं पाद्यपूजन करायला पाहिजे. 5 ते 10 मिनिटं पाद्यपूजन करायचं. त्यांचे पाय आहे ते पाय पूर्ण धुवायचे. पाय धुतल्यानंतर मग पायाला गंध अक्षता फुल लावायचं. परत औक्षण करायचं. त्यांना आपण अधिक मासाचं जे दान असेल, 33 प्रकारचे जे 33 दिवे असेल ते देऊ शकता. 33 प्रकारचे जे अनारसे असेल, अनारसे देऊ शकता. अधिक मासाचा जो दिवा असेल तो देऊ शकता. अधिक मासाचं तुम्हाला वस्त्र असेल, दान असेल, ज्या सगळ्या काही गोष्टी असेल, तुम्ही त्यांना देऊ शकता, काही हरकत नाही. आम्ही प्रल्हाद महाराज त्यांच्या पादुका जेव्हा येत असतं तेव्हा आम्ही बोलवतो. घरामध्ये एक प्रकारचा आनंद असतो. आणि जेव्हा गुरु आपल्या घरी येतो किंवा ब्राह्मण देवता आपल्या घरी येतात, तो दिवाळी दसरा आहे, लक्षात ठेवा.
भगवान विष्णूंचे अवतार असता हे, म्हणून अधिक मासामध्ये किंवा प्रत्येक पौर्णिमेला ब्राह्मण देवता किंवा आपले गुरु त्यांचं पाद्यपूजन करायला पाहिजे. मग त्याच्यासोबत सवाष्णी. आता सवाष्णीला जरी तुम्ही बोलवलं, सवाष्णीला घरी बोलवायचं, तिचं पण पाद्यपूजन करायचं. पाद्यपूजन केल्यानंतर सवाष्णीचे जे 11 अलंकार असतात, 11 अलंकार सवाष्णी, बांगड्या असेल, साडीचोळी असेल, हे सगळे 11 अलंकार सवाष्णीला द्यायचे. जसं आपण आईचं पाद्यपूजन करतो, काही काही मुली आता आईचं पाद्यपूजन करताना, तसं तुम्ही सवाष्णीचं पाद्यपूजन करायला पाहिजे. आता 14 तारीख आणि 15 तारीख गेली, त्याच्या अगोदरचे जेवढे दिवस बाकी असेल, या दिवसामध्ये प्रत्येकाने पाद्यपूजन करावं. आपल्या घरी ब्राह्मण देवता त्यांचं पूजन महत्वाचं आहे. ब्राह्मणांचं पाद्यपूजन महत्वाचं आहे, आपल्या गुरूंचं पाद्यपूजन महत्वाचं आहे. आणि त्यांचे पाय आहे ते चेपायचे. पाद्यपूजन आपले गुरु असेल, कोणी देहधारी गुरु असेल, कोणी गुरुमंत्र घेतला असेल, किंवा कोणाचे पादुका येत असेल तर पादुका, कोणी ब्राह्मण देवतात असेल तर ब्राह्मण, कोणाच्याही तुम्ही त्यांना घरी बोलून पाद्यपूजन करून त्यांना शिदा, दक्षिणा, वस्त्र असेल ते द्यावं. ब्राह्मण देवता जेवण केलं तुमच्याकडे तर अतिउत्तम, नाही जेवण केलं त्यांना शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यावं. अशा पद्धतीने आपल्या अधिक मासाचा जो पूर्ण केलेली सेवा आहे, ती पाद्यपूजन केल्याने सेवा पूर्ण होते. उद्यापनाचं मी सेपरेट उद्यापन जेव्हा करणार, आपण 14 तारखेच्या अगोदर उद्यापन करणार आहे. उद्यापन करायच्या ज्यांनी रोज दिवे लावले असेल तर 14 तारखेच्या अगोदर जे दिवे, ते दिवे तुम्ही ब्राह्मणाला दिवे देऊ शकता दान म्हणून. 33 आपण जे 33 दिवे लावले असेल किंवा 33 दिवस काही अनुष्ठान केलं असेल, सत्यनारायण पूजन केलं असेल, त्याचं पण शेवटच्या दिवशी 13 तारखेलाच नैवेद्य आरती करावी, शिदा, दक्षिणा ब्राह्मणाला द्यावे आणि आपलं अनुष्ठान आहे किंवा आपलं उद्यापन आहे ते पूर्ण करून घ्यायचं. हे लक्षात ठेवा. गुरुचरित्राचं पण तसंच आहे, नवनाथ पारायणाचं पण तसंच आहे. आता तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाने, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काही काही ठिकाणी घरी बोलवता, आपण जातो तिथं पूजा करतो. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपण आपल्या घरामध्ये अधिक मासामध्ये ब्राह्मणांची पूजा असेल, गुरुची पूजा असेल, पादुका पूजन असेल, ते आपण प्रत्येकाने करावं साध्या आणि सोप्या पद्धतीने. म्हणजे अधिक मासाचं जे अधिक फलम, अधिक मासाचे जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला लाभेल. ही साधी आणि सोपी सेवा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीच खर्च नाही, काही खर्च नाही. कारण की आपल्या गुरूंचे, जेव्हा प्रल्हाद महाराजांचे पादुका आमच्या घरामध्ये येतात, मला एक प्रकारचा आनंद होतो. आपल्या गुरु, आपले ब्राह्मण जर आपल्या घरामध्ये जर आले, घरामध्ये किती दोष असेल, वास्तुदोष, पितृदोष काही असेल, ब्राह्मण देवता आपल्या घरामध्ये, त्यांचे चरण जर आपल्या घराला लागले तर घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष काही असेल ते सगळे निघून जातं. आता हे जे माझ्या मिसेसचे गुरु होते, ते घरी आले, त्यांचं पाद्यपूजन केलं, त्यांचे पाय असेल पाणी असेल, दूध असेल, हे पाद्यपूजन केलं छानपैकी. आणि पाद्यपूजन करताना आपल्या हातामध्ये हे जे ग्रह असतात ना, भाग्यरेषा, ह्या रेषा, ह्या बाकी गोष्टी, या बदलण्याची ताकद फक्त पाद्यपूजन मध्ये. अशी नाही बदलत. आपलं जर बदलायचं असेल, तुम्ही कोणत्या देवाची सेवा करणार असणार, कारण की जेव्हा पादुका येतात किंवा ब्राह्मण देवता आहे किंवा गुरु आहे, त्यांचं पाद्यपूजन केलं ना आपण, जितक्या वेळ त्यांचे पाय असेल जेवढे आपण हे केले, तर आपले दोष आहे ते दोष कमी होतात. हा माझा अनुभव स्वतःच. म्हणून पाद्यपूजन बघा कोणी करू देत नाही, पण जेव्हा भेटेल तेव्हा आपण पाद्यपूजन करावं. आपले हातावर जे भाग्यरेषा, ज्या काही रेषा असतात, त्या रेषा बदलण्याची ताकद त्या गुरुमध्ये. म्हणून आपल्या हातावरच्या रेषा तुम्हाला बदलायच्या असेल तर अधिक मासामध्ये हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही अवश्य करावा. आपल्या घरी, आपल्या जवळपास कुठेही तुम्ही ब्राह्मण असेल, ब्राह्मणाला घरी बोलवू शकता. कोणी तुमचे गुरु असेल, गुरूंना घरी बोलवा, काही हरकत नाही. ब्राह्मणांची पत्नी असेल, त्यांना घरी बोलवा. आपण अधिक मासामध्ये आपण कधीही ही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातावरच्या रेषा बदलायच्या असेल तर आपण अधिक मासामध्ये त्यांना बोलवावं, पाद्यपूजन करावं. पहिले पाण्याने पाय धुवायचे, छानपैकी धुवायचे. खूप जण गडबड करतात, पण छानपैकी, कारण गुरु आपल्या समोर बसलेले असतात, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. सगळ्यात पहिले त्यांना नमस्कार करायचा आणि पाण्याने पहिले त्यांचे छानपैकी पाय धुवायचे. पाण्याने धुवायचे, नंतर दूध असेल, दही असेल, पंचामृत असेल आणि पाद्यपूजन करून
मग बघा आपल्या हातावर काय रेषा आहेत. कोणी काही म्हणून मी स्वतः केलेलं आहे, मला अनुभव आहे त्याचा. पूर्ण आपल्या भाग्यरेषा आहे, पितृरेषा, इकडे पितरांची रेषा असते. जाळ्या जाळ्या जरा असल्या जास्त, हे पितरांचं असतं. म्हणून जास्तीत जास्त पाद्यपूजन ला खूप महत्व आहे, म्हणून सगळ्यांनी अवश्य करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.